पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेड्यात शिवसेना स्वबळावर लढेल आणि जिंकेल, विकासाच्या नावावर भ्रष्टाचार। धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेनं आता मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे। नगराध्यक्ष पदासह 17 नगरसेवकांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे। भाजपने एकीकडे नगराध्यक्षसह नगरसेवक पदासाठी या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले असून मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी रंगण्याचे संकेत दिसत आहेत। शिंदखेडा येथील मारुती मंदिरावर दर्शन घेऊन ज्यावेळी रॅली काढण्यात आली त्यावेळी शहरातील अनेक भागात रस्त्यावर गटारींचे दूषित पाणी वाहताना निदर्शनास आले असून गटारी पाणी तसेच रस्त्यांच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सत्ताधारी पक्षाने केला असल्याचा आरोप यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी केला आहे। मुख्य रस्त्यांची या ठिकाणी मोठी दुरावस्था झाली आहे, विकास कुठेही झालेला दिसत नाही। त्यामुळे यावेळेस पूर्ण ताकदीनिशी शिवसेना लढेल आणि जिंकेल, तसेच असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी व्यक्त केलाय। शिंदखेडा नगरपंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे। शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची एक नामांकन दाखल करण्याची रॅली शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। माळीवाडा स्वामी समर्थ मंदिर आणि हनुमान मंदिराचं म्हणजे स्वामींचं दर्शन घेऊन हनुमंतरायाचं दर्शन घेऊन माळीवाड्यातून शिवसेना कार्यालयापासून आज रॅलीला सुरुवात करून सर्व शहरातून ही रॅली आज इथे नामांकन दाखल करण्याच्या ठिकाणी नगरपंचायतला आम्ही आणलेली आहे। आम्ही जरी महायुतीमध्ये राज्यामध्ये काम करत असलो तरी देखील शिंदखेड्यामध्ये आमची 17च्या 17 उमेदवार आणि नगराध्यक्षाचा देखील उमेदवार अशी तयारी आम्ही केलेली आहे। अजून 2-3 दिवस आपल्याजवळ आहे, वरिष्ठांचे आदेश अजून असे काही आम्हाला आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आज त्या युतीवर आज भाष्य करणं योग्य होणार नाही। परंतु आजचा शिंदखेड्यामध्ये आम्ही ज्यावेळेस रॅलीने आलो आमचा अनुभव फार वाईट होता। म्हणजे मारुती रायाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात केली, गटारीचं पाणी रस्त्यावर फिरते आहे। शिंदखेड्यामध्ये वर्षानुवर्ष विकासाच्या नावाने जे काही एक चित्र निर्माण केले गेलेलं आहे, परंतु आम्ही जे बघतोय या शहरामध्ये विकासाच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। आणि तोच पैसा आता काही लोक निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवतील। आम्ही या शहराला वेगळ्या विकासाकडे घेऊन जाणार आहोत। या महाराष्ट्राचा नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आलेली आहे आणि त्याला सर्व या लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत। कोणी काही म्हटलं तरी या महाराष्ट्राचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबच आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि जनतेचे आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि आमचे सर्वच उमेदवार नगराध्यक्षासह प्रचंड बहुमताने निवडून येतील। या शहराला वर्षानुवर्षे म्हणजे हे जरी शिंदखेडा तालुक्याचं शहर असलं, तालुक्याचं प्रमुख गाव असलं तरी देखील इथे हे एका खेड्यासारखी या शहराची रचना आहे। या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा प्रत्यक्ष झालेला नाहीये। विकास जो आहे तो विकास कुठल्याच प्रकारचा आहे, विकासाच्या नावाने प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। या शहरामध्ये पाण्याची समस्या जशी ती आहे, स्वच्छता रस्त्याने म्हणजे इतकी घाण रस्त्यावर आत्ताही गेलो आपण तर रस्त्याने घाण दिसते। रस्ते प्रचंड म्हणजे शेकडो कोटीच्या निधीतून रस्त्यांचं केल्याचा देखावा झालेला आहे, परंतु या रस्त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। म्हणून विकासाच्या मुद्द्यावर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी ही आपली नगरपंचायतची शिंदखेडा नगरपंचायतची निवडणूक आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रचंड ताकदीने लढणार आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।